पगार सुरू केलाय. 1.5 घ्या पण शांत व्हा. असले तर लाडक्या बहिणीत ह्या 12,000 घेऊन कीर्तनाला आले ते काय इतक्या सोप्यात का? एकच हप्ता लेट झाला तर पर मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता येईन का म्हणलं, दम काढ ना, त्यांचा ते मेळ बसून दे की. त्यांनाच कळा ना कोणाला बसवा कोणाला रुसवा. जे आले ते त्यांना कळा ना आपण कसं काय आलोय बो. आणि पडणाऱ्यांना कळा ना 40 वर्ष नाही पडलो पण आता कसं काय पडलो बो. या लाडक्या बहिणीने काही कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची? लाडकी बहीण लाडका दाजे मेला कागद वागू वागू. जाशी तू ते घरी जाशी तू, त्याला वाटत तेवढंच प्यायला फिरलं होत्या ना आपल्या. 1.5 तोल कुठं महिन्याला पुरत असतात का? तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्यावर तेवढं. हा, बहीण लाडकीच असते. बहिणीचं भावाले प्रेम असतं बघा. संसार बघा किती चिकाटीने करतात महिला म्हणजे. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना, का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा? रांग जाताना सांग खायचं एकाच गायचं एकाच. हा, आणि वर मालकाला साडी दाखवत भावाने घेतली, तो बी म्हणतात छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. बहिणी लाडकीच असते. आणि बहीण किती लाडकी असते ज्ञानोबा ना विसरा. ताट्याचा दरवाजा बंद नाही केला, निवृत्ती दादा थकले, सोपन काका थकले, माऊलीने दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस मुक्ताबाई पुढे आली, मिथ्या कल्पना मागे सारान ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ही लाडकी बहीण आमच्या वारकरी संप्रदाना जगाला दाखवली. विठ्ठल लक्ष्मी म्हणली विष्णूला मालक, तुमच्यापेक्षा मीच मोठी. हे तर मूळ मुद्दा चालू. विष्णू म्हणले आजची बघा बरं का, हुशार माणसाचं लक्षण बरं का. मोठी माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. लक्ष्मी म्हणले मी मोठी असेल म्हणले, नाही म्हणल्यावर वाद आहे, पण आहे म्हणल्यावर काय बोलायचं आता. कबूलच केलं ना, तू मोठी तर तू मोठी. पण तरी बी लक्ष्मी ग बसना. नाही नाही म्हणले माझी ताकद तुम्हाला दाखवू का? दावा. काय झालं, मृत्यू लोकात एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मीने चुटकी वाजवली, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडला. नोटाचा पाऊस पडल्यावर खांदेकरी कुठे दम काढीत असतात का? खांदेकरी म्हणले हाई तवर बी ह्या मूर्खाने गावाला त्रासच दिला ना, आता बी आपल्या खांद्याला वज जाळ झाला म्हणजे मुरून द्या नोटा गोळा करा. मडक्यावाल्याने त्याच मडक्यात नोटा कोंबल्या. ज्या बाया वार घाल्या होत्या त्याच पदरात बंडलच्या बंडल बांधायला सुरुवात केली. ह्याचं कोण खात तुम्हाला सब पैसे के बहीन दिल का साथी नहीं, अपने पोलो में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पोलो में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे, साले सब पैसे के भाई. तुमच्याकडे पैसा असेल, लांबची माणसं सुद्धा जवळ येतात आणि म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे तो का नोट आहेत ना. आणि परिस्थिती तुमची भिकार असू द्या, जवळची सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही का. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. प्रेत यात्रे सगळे पळापळ बघितल्या. लक्ष्मी म्हणले मालक बघितली ताकद. विष्णू म्हणले लक्ष्मी पैसे गोळा करायला सगळे उठले पण प्रेत नाही उठलं. प्रेत कसं उठन, ते मेलय. नाही नाही मेलय म्हणजे काय झालंय. लक्ष्मी म्हणली तुमचा जो त्याच्यामध्ये अंश होता, मांडी घाल, तुमचा जो त्याच्यामध्ये अंश होता तो अंश आता त्याच्यामध्ये शिल्लक राहिला नाही. मग लक्ष्मी तू हेच लक्षात ठेव, पैशाला सुद्धा किंमत आहे पण एखाद्या देहामध्ये विष्णू जिवंत आहे तोपर्यंतच. एकदा ह्याच्यातला भगवंत निघून गेला मग काय नोटा काय संपत्ती मायबाप. म्हणजे लक्ष्मीवर सुद्धा ज्यांची सत्ता आहे, संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा विडल. सत्तेच्या बाबतीत एवढा, संपत्तीच्या बाबतीत एवढा. आता तिसरा मुद्दा, आकाराच्या बाबतीत बी देव एवढाच. देव केवढा आहे का. देवाचं जमलं लग्न. लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती लग्न. सरपंच आता लय अवघड झालंय. सध्या गावागावातला जर जटिल प्रश्न कोणता असेल, सध्या पाण्याचा प्रश्न नाही, पैशाचा नाही, पैसा बी लोकांकडे मोकार झालाय. एकच प्रश्न, बायकाच भेटा नाहीत. काय काय पोरांच्या बापा आम्हालाच भिडतात, महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. तुझं गायबन त्या लायकीच आहे का पोरगी बघायच्या मापात. बोंबल फिरत त्याला कोण बायको दिन र. आणि तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या नवीन एजंट उदयाला आले तो लग्नाचे एजंट. 3-3, 4-4 लाख रुपये हाणतात म्हण मधल्या मध्येच. आणि लांब नांदेडच्या खालून पुरी आणतात. कुठून कशी लिंक लावली काय माहिती.
हा बघा, जर कुणाला ह्या धंद्यात उतरायचं असल, सध्या चांगला स्कोप आहे ह्या धंद्यात, फक्त पोरगी विश्वासातली पाहिजे, नाही तर इतका मार खाचान. आणि पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते वय, सोपं गणित आहे का नाही? 2 आणि 3 लाख रुपये देऊन आलेले आयुष्य कडला काढायचंय, प्रेम जुळलं पाहिजे, मन जुळली पाहिजे, कुटुंबाविषयी लळा निर्माण झाला पाहिजे, आपली माणसं वाटली पाहिजेत. 1 लाख आणि 2 लाख देऊन आणलेले कुठं नांदत असते का? क्वालिटीला किंमत आहे. तरुण मला विनंती, डॉक्टरला बायको म्हणा, घडलं का कधी PSला बायको म्हणा, आली का बातमी, बायका कोणाला मी ना बोंबलत फिरणार ना, थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात कोणचा मॅटर झालं तरी तुझंच नाव पुढे येतं, हे तो लायकी कमी, तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय, असलं तो पियाले अंग खाली होतो, कोण पुरीच वाटोळ कराय मोकळी, क्वालिटी कामवर रांग लागन. विडवलं देवाचं जमलं लग्न, विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मी सोबत. लग्नाचा निम्मा विधी पार पडला आणि हार घालायच्या टायमेला लक्ष्मी म्हणली, मालक थांबा, जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हार घालू शकत नाही. आता लक्ष्मीचे वडील कोण? समुद्र, 14 रत्नातलं एक रत्न आहे ना लक्ष्मी. आता खरं सांगा, समुद्र लग्नाला आल्या वराड थांबन का? सोपं गणित आहे ना. देव म्हणले, हो लक्ष्मी, वेडेपणा करू नको, तुझ्या बापाला आज बोलवायला नको, लोक लांबून आल्या ते लोकांचा राडा होईल, लोकाला सुखाने 2 घास खाऊ दे, पुन्हा पुन्हा लग्न काय होणारी गोष्ट नाही, हे काय सप्ताह नाही दरवर्षी करायला, लोक लांबून आले तर तू येड्यावानी, तसलं जमणार नाही म्हणले, माझे वडील आलेच पाहिजे. अगं आपण उद्या वाटलं तर सासरवाडीतच राहायला जाऊ ना. आणि गेले की राहिलास. विष्णू राहिला कुठे आहे? क्षीरसागरात, समुद्रातच आहे ना. भावाची गादी केली, शेष सावली धरायला, बायको पाय झोपायला आणि हे निवांत झोपायला. म्हणजे विष्णू कुठं राहिला? सासरवाडीत, समुद्र. महादेवाचं बी तसलंच आहे. हिमालयाची कन्या सती, सती ह्यांची मंडळी, म्हणजे हिमालय महादेवाचा कोण झाला? सासरा. मोठी माणसं सासरवाडीतच राहत असतात. विडल त्यामुळे म्हणले आज नको उद्या जाऊ, जमत नाही म्हणले, आजच माझे वडील आले पाहिजे. कारण आईवर, बापावर, माहेरच्या माणसावर महिलांचं काही कमी प्रेम असतं का? माहेर म्हणलं की वेगळाच आनंद असतो. म्हणून तर म्हणतात, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई 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 जाते ग माहेरच्या माणसाविषयी विशेष प्रेम आहे. नुसता माहेर शब्द काढला तरी महिलांचं चेहरच फुलल्यात असं. बाई बाई जाते ग, हा माहेराविषयी विशेष प्रेम असत. माझे वडील आले पाहिजेत, बाकीचं मला माहित नाही. विष्णू म्हणले, ठीक आहे, बोलू तुझ्या वडिलाला, जाऊन द्या. हे मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसतात बरं का. आणि जेव्हा रिस्क घ्यायला भेट नाही तेव्हाच मोठा विठल. बघून करून मला जमन का? लोक मला काय म्हणतात, तू मर असास, तू काहीच आयुष्यात करू शकत नाही. बुद्धी, मन, मेंदू, मनगट आणि योग्य नियोजन आणून रिस्क घ्या तर तुम्ही फिक्स होणार. विडल दुनिया झुकाती है, झुकाने वाला चाहिए. मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसतं. म्हणले बघू, केला समुद्राला फोन, जे हरी जावं बापू बोलतोय म्हणले या पोरीच्या लग्नाला. समुद्र लग्नाला आला, ती काय त्याच्या लाड बारीक असन का? सुनामी उसळल्यासारखी लाट आणि वराडात बातमी व्हायरल झाली की समुद्र यायला लागलाय. लोक म्हणली पहिलं घर गाठा, आमरस नको, चपात्या नको म्हणले. अरे सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. अरे जगलो वाचलं तर खाऊ म्हणले ना. चला घरी म्हणले, समुद्र येणारे. वराड गायब. मंडपात दोघच, लक्ष्मी विष्णू. आणि मंडपाच्या गेटवर समुद्राच्या लाटा दना दन आपटायच्या.
लोकांचा हाल बघून विष्णू म्हणजे लक्ष्मण तुला म्हणत होतो का नाही बाप, तसलं सांगू नका. माझे वडील आहेत, तुमचे सासरेत, आज आपल्या दोघांच्या लग्नाला आले, ते आपल्या अतिथीत, त्यांना बसायला जागा द्या. आता लक्ष्मीच्या बापाला बसायला 71% पृथ्वी लागती. शाळेतल्या पोरांना भूगोल माहिती का? भूगोल का फक्त भातावच द्या नाही, जरा भूगोल बी आणा डोळ्यासमोर. अशी गोल पृथ्वी, त्याच्या भूखंड किती, पाणी किती, ह्याचा जरा विचार करा. 71% वॉटर पाणी, 29% जमीन आहे, त्याच्यात कितीतरी देश आहेत, आणि आपण ईदभर भांडणं करतो. या जगाच्या नकाशात तुझी 1.5 एकर कुठंच दिसत नाही. भारतच एवढीसा दिसतो, तुझी अर्धा एकरची अगरबत्ती कुठं लावतो र? ज्याला लय बांध कोराचा नाद आहे ना, त्यांनी दारावर जरा जगाचा नकाशा लावा, म्हणजे आपली लायकी कळण. विठ्ठल आपली हाईच किती, जगाची 29% आहे, पाणी 71%, आणि ते 71% पाणी मंडपाच्या गेटवर आले. आणि लक्ष्मी म्हणते माझ्या बापाला बसायला जागा द्या. देवाला बी राग आला, म्हणले थांब तुझ्या बापाला बसायला जागा देतो. भगवंत एवढा प्रभू भावी, डावा हात पुढे केला, नीट आहे का? उजव्या हातानं डावा हातावला, फक्त मुठीवला एक रोम उपटला, एक केस उपटला, आणि हात पुढे केला. आणि एक केस उपटल्याच्या नंतर मनगटामध्ये जो खड्डा निर्माण झाला, जी जागा निर्माण झाली, हात पुढे केला, आणि पुढून आलेले सप्त समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसवले. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात, एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो. अभंगाच्या पहिल्या पहिल्या चरणामध्ये आवाज तुकोबाराय सांगतात, एवढा प्रभू भावे एवढा. केवढा? एका रोमाच्या खड्ड्यात 7 समुद्र बसतात, म्हणजे मग ती काय बारीक आहे का काय? अनंत ब्रह्मांडे एका रोमी आयशे दिंडे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरे हरी हा बालक नंदागरे. एवढा प्रभू इतका व्यापक आहे. कुठं राहतो? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट या शब्दाचा अर्थ अगदी मुठी एवढ्या जागेत, मोजक्या जागेत. कुठं? संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठव. नीट आहे का बरं का? एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाचा जॉईंट शब्द महत्वाचा आहे, भावे. आख्या अभंगाचा हा शब्द सार आहे बरं का. एवढा प्रभू भावे. एवढा जरी असल, हृदयात का राहतो? भावानं राहतो, तसा राहू शकत नाही. विडवल हो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, पै भक्ती में एक जाणे, ते तसान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे. भले त्या एक भाव नाही माझा, तरी पल्लाळते. ज्ञानोबा म्हणतात, बाकीच्या गोष्टीची गरज नाही हो, भाव. आणि तुमचा भाऊ खोटा तर देव सुद्धा खोटा. भाऊ खरा, देव खरा. एक जण इष्टीत बसला, लबाड होतं जरा, आणि बाहेर एक बारका पोरगा पेपर घ्या म्हणून इकीत होते. त्याने 1 रुपया खरा दिला आणि 1 रुपया खोटा दिला, आणि 2 रुपयाचा पेपर घेतला, पण 1 रुपया खोटा देऊन इष्टीत बसलेला हसायला लागला. मित्र म्हणला, का हसतो? मला रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर दिला. इष्टी पुढे गेली, जोरात हसायला लागलं. म्हणलं तोंड जोडू का? त्याने बी पेपर मला कालचाच दिला. म्हणजे रुपया खोटा तर पेपर सुद्धा खोटा. तसा तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. भावाशिवाय कळू शकत नाही. भगवे न देव नकळे संदेह, नकळे संदेह.
संदेह देवाशिवाय कळत असतो का? काही नलगे भावच कारण भावच भावाची कारण एवढा प्रभू भावे भाव महत्वाचा आहे हो. तेने संपुष्टी राहावे कुणाच्या राहिला हनुमंतरायांच्या. आता हनुमान जयंतीचा पर्व कळत चालू आहे सध्या. छाती फाडून जगाच्या बापाला हृदयामध्ये लपवलं माय बाप. म्हणून तो कोबऱ्या दंडवत घालतात तया माझा दंडवत कपी कुळी हनुमंत. सामान्य ताकद आहे का हनुमंतराची? दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसे डिरिंग करीत ग बसत्यात नको रे गाव दुसऱ्याच्या त्यानं आपल्याला. पण हा वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची. काय पराक्रम आहे माझ्या हनुमंतरायांचा. रावणाची लंका जाळणारा समुद्र पार करणारा रात्रीत संजीवनी द्रोणगिरी उचलून आणणारा पण अखंड रामाच्या पायाजवळ बसणारा राम भक्त हनुमान आहे माय बाबा. एवढा पराक्रम आहे पण कधी अहंकार नाही हो. आयुष्यात किती मोठं व्हायचं पण पाय जमिनीव कसे ठेवायचे हे बजरंग बलीकडून शिका. विडल अहो काय काय देवांकडे शक्ती आहे पण बुद्धी नाही. काहींकडे बुद्धी आहे पण शक्ती नाही. पण शक्ती आणि बुद्धी दोन्हीचा मिलाप म्हणजे भक्त सम्राट हनुमंतराय. बुद्धिमत्ता वरिष्ठम. ताकद सामान्य का? एवढी ताकद का होते? अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धडदिशन दगड फुटत होता. दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिले का? बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची मोठ्या झाल्या मोठीने एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्या ते आम्हाला स्वतः आवरत नाही. 100 गंधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पडते. बंद करा हरिपाठ. गंधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. आणि त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापला का? तो 65ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का? पिणारीला विचित्र असतात. 2 म्हातारे पाराव बसले मला होयर दारू पेल्या खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव नेगळे ही घालीव नेगळे. पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या संकेत राहा. तरुण मुलांना विनंती व्यसन करू नका. अरे व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटून गुटखा खाल्ला तोंड फुटन दारू पेला लेवर फुटन चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवाण्यात सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची ओळखते नाडी. दारू असल्या त्यान गोडी इकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी. आर लावून त्या दारूला काडी धरण्यानं तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाचे हरिजन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. 75 वर्षाला सप्ताह चालू आहे. अमृत महोत्सव चालू. जरा अमृतासारखे विचार आपल्या जीवनात ठेवा तर खरा अमृत महोत्सव आहे. आणि एक वाक्य किती 10 दिवसाचा आहे का? 9 दिवसाच्या सप्त्यात महाराज किती मोठे आणले हे जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा 9 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं. हा खरा अमृत महोत्सव आहे. हो बदल काय झाला बा ना. आता आम्ही जेम झालो सांगून तुम्ही पियाक झाले. ऐकू तुम्ही काय 75 वर्षात कमी महाराज वाट लावल्यात का? सगळ्या क्वालिटीची खलास केली ना महाराज तुम्ही. आरडार मिली ना पण बदलायचं कुणी? तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. खरे पटले खरे व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तोवर. मंडपाच्या बाहेर गेलं की तंबाखू हाताव आणि येडामुळे त्यामुळे मनालाच गप्पा. लय लांबून महाराज येतात रे. लय आरडत्यात बा मुरुस्तोर. त्याच तले बारीक पिल्लू होतं बा.
अख्ख्या सप्त्यात हेच बारीक होतं पण लय धुतलं रा आपल्याला. आणि दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. हा गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारी हाय तर म्हणून तर चांगलं वागणाराला किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा. असं करू नका. जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं. एक तरी बदलावा. निर्व्यसनी जीवन जगा. 8 दिवसात 9 दिवसामध्ये 9 तरी माळकरी गावात वाढाव ना. वर्षातून एकदाच एवढा भव्य सप्ताह तर 9 जणांनी तरी माळा गळ्यात गेला. 1 कीर्तन झाले 1 तरी माळकरी. हे खरं परिवर्तन आहे ना. हा खरा रिझल्ट आहे. या बदलाची सध्या अपेक्षा आहे. विडल ताकद हनुमंतरांमध्ये मायबाप. शूर आहेत, वीर आहेत, धैर्यवान आहेत, नामधारक आहेत, नम्र आहेत. काय ताकद आहे हनुमंतरांमध्ये. तेने संपुष्टी राहावे ह्याच्यावर सांगतोय बर का. 2-4 जण एकत्र बसले गप्पा सुरू केल्या. एक म्हणला जगात सगळ्यात मोठं काय. एक म्हणला पृथ्वी. दुसरा म्हणला गबस. अरे पृथ्वी का है की बडी वो तो शेष के माथे पे खडी. शेषाच्या डोक्यावर म्हणले शेष बडा. थांब. शेष बडा. शेष का है का बडा. भगवान शंकर जी के गले में पड़ा. शंकर बड़ा. अरे शंकर का है का बड़ा. उसका कैलाश पर्वत रावण ने एक बाण से उकाड़ा. रावण बड़ा. थांबा. रावण का है का बड़ा. वो तो राम जी के बाण से उड़ा तो राम बड़ा. अरे राम का है का बड़ा. वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा तो हनुमान सबसे बड़ा. किती मोठा राम असू द्या पण मारुतीच्या हृदयात आहे. तेने संपुष्टी राहावे. विडल सावताबाबाचं मंदिर आहे अत्यंत सुंदर. 60विला दाता त्रैलोक्याचा तेने संपुष्टी. देवाला हृदयातलं पावलं ना मायबाप. 60विला हरी जिही हृदय मंदिरे. कशाच्या ताकदीच्या जोरावर. भावे. भाव फार महत्वाचा आहे. देवाला बाकी काय लागत नाही. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले. शिष्टाई असफल झाली कारण देवाचं सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. दुर्योधन म्हणला बाकीचं जाऊन द्या. म्हणलं तुम्ही जेवण करून जा. पंचपक्वान्न बनवलं तर मिष्टांना. देव म्हणले माती खाईन पण तुझ्या घरचं खाणार नाही कारण तुझ्या घरचं आमच्या गुरुनं खाल्लं तर त्यांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली. ही कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य भर सभेत का गप बसली होती. ज्यावेळेस अर्जुनाचं बाण लागले आणि रक्त निघून गेले त्यावेळेस त्यांनी मरताना कबूल केलं ना. म्हणले आम्हाला वाईट वाटत होतं. द्रौपदीवर जो प्रसंग आला होता तो वाईट वाटत होतं पण बोलता येत नव्हतं. अन्न दुर्जनाचं खाल्लं होतं. बुद्धी भ्रष्ट झाली होती. कुणाचं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे मायबाप. पंचपक्वान सोडले. विदुर म्हणला देवाराव हे तर जेवाराव दुर्योधनाकडे लय मटेरियल आहे चांगला माल चुपू. गबस म्हणले चल विदुरा घर यावे. इथं थांबायचं नाही. विदुर काकाच्या घरी आले. थाप मारा. आणि तिकडून काय खाल्लं. दासीपुत्रकाने 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 विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी. बसणारे म्हणत्याने का धावत एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाले तर का काय धावायला. ह्याला लय घासावी लागत भाऊ. गायन आणि वादन इतकं सोपं नाही. जिंदगी काय कांचा सहा लागा नाही. ताल तर त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळत आहेत. तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा. पण तू नाही रे शिकला. पाकवास दिला तर शाईच पडली. पेटी दिला तर भाताच फोडला. टाळ दिला तर टाळा तर बोट घेऊन घेतली. येण्याच्या तारा तोडल्या. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तेरे बस की बात नाही ओ निकलो चलो
बऱ्याच गुरुजींनी शिष्य हकलून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदारच आहेत माय बाप. हा असे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. देवाने काय खाल्लं ह्याच चालू आहे. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. कन्या खाल्ल्या का? भावे हा शब्द महत्वाचा. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. भाव. जनाबाईवर चोरीचा आळा आला. भक्तावर देवाचं किती प्रेम आहे ह्याच्यावर सांगतो बरं का. दुसऱ्या चरणाकडे जायचंय आपल्याला. नाही भावाची ताकद आहे. चोरीचा आळा आला म्हणजे देवानेच आणला. ही मोठी माणसं चॅप्टर असते. हे राजकारणात ही ते डाव टाकाय हुशार असतात ते. मी तुम्हाला एकच प्रश्न करतो. जनाबाईने देवाला दळायला बोललेलं होतं का? नाही. देव मनाने आले. आणि मोठ्याचं तसंच असतं. माहोल दिसला की आलीच. बरं देव जनाबाईकडे आले कितीक वेळ दळला असन बरं? खरं सांगा बरं. उग फोटो काढण्यापुरतं स्टंट. खड खांदाय 33 झाड आणाय 34 पाणी घालाय 34 हात लावायचं फक्त मोठ्याने. आणि बातम्या व्हायरल. यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण. मिली नगर रिब पाणी घालू घालू. असं असतं. हे मोठे असेच करतात. आणि असा जेव करतो तोच मोठा होतो. विठ्ठल. देवाने उगा 2-4 मिनिटं दळू लागलं म्हण. उगा आपलं सगळीकडे गाजा वाजा व्हावं म्हणून उगा 2-4 येडा हाणलं. परत दम लागला म्हणले मी कटाळ. आणि रोज तर जनाबाई दळत होती. 14 माणसाचं एकटीवर त्या माऊलीवर भार होता. बोलिवलं नाही मनाने आले. नीट ऐका. दळ म्हणलेला आहे मनाने दळू लागले. उगा 2-4 मिनिटं दळलं परत निवांत बसले. ठीक आहे. मग घरी महागारी जाताना तुमच्या वस्तू सांभाळून न्यायची जबाबदारी तुमच्यावर आहे ना. सोपं गणित आहे ना. शियाला वैजंतीच्या माळा, मोत्याच्या माळा, नवरत्नाचा हार, खपक्याच्या खपक्या वजनदार हार जनाबाईच्या घरी ठेवायची काय गरज होती? हे राहिल्यात वय ठेवल्यात. नजर चुकीने इतकं बी नसतं बरं होत. आई जाणून बजून प्लॅनिंग आहे राव. तुम्ही कशाला मोकार देवाची बाजू घेता? मला काय कळणार तुमचं. ठरवू नाही सगळं. बरं तुळशीची माळ बरं राहिली नाही. मग खपक्या माळावर राहिल्या म्हणजे चोरीचा आळा आला पाहिजे. मोत्याच्या नवरत्नाचं हार ठेवलं. बरं मी म्हणतो अजून बी ठीक आहे बा. देवाचं गडबडीत राहिलं. तुमच्या वस्तू राहू द्यावं. मग ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? हाय का नाही प्लॅनिंगच? आता तरी कबूल करा बरं. बरं मी म्हणतो गेली चुकून. अजून बी देवाचीच बाजू लढू आपण. थोडी चुकून गेली. मग मंदिरापर्यंत जाईपर्यंत कळालं नाही का देवाला आपल्या खांद्यावर काय येते? एवढी नजर जात नाही का खांद्यावर काय? गप तिथं घरी गेल्या पीठ ठेवून द्यावं का नाही? ठेवली का झाकून? नाही. खांद्यावर गोदडी, कमरावर हात. उभा कसा राहिला? हे काय असा राहिला? सकाळी आले पूजा कराय 3-3 फूट उड्या हाणायचे. ती चोरी झाली. चोर म्हणले आरडू नका. चोर शोधा म्हणले. काय शोधायची गरज आहे? चोरच परवा ठेवून गेला. जनाबाईचे वाकळे काढला मोर्चा. अख्ख्या गावात चर्चा झाली. जनाबाईने चोरी केली. चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला आहे बघा. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, त्यांनी गावचा ठेकाच घेतलेला असतो. उचापात्या करायच्या. ह्याचं असं झालं त्याचं. अरे तुझं बघ ना. कवर लोकांची चर्चा करतो र. स्वतः माळ घालीत नाही घातली त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारेला आला माळ घालून गप मारा का नाही त्याला टूचून म्हणणार. आता काय गंधन मुखान हरिपाटन काकडान गाथान ज्ञानेश्वरीन. आता काय बोलायचं काम आहे? ते म्हणतो नसती गा तिथं बरं झालं असतं. पहिलं पियत होतो. मला कोण बोलत बी नव्हतं. कारण बोललं की मी हानीत होतो. आता पियता यायना बोलता यायना. ते विहिरीत पावाय जाताना उलटी बुडी येताना माळ पाण्यात सोडतं. वर आले म्हणतं पाहतानाच गेली नाही तो काढली. तुला उलट्या बुड्या कोणी घ्या सांगितल्या होते? हे समाज लोक कोणालाच नीट बोलत नाहीत. आम्हाला तरी कुठे नीट बोलतात. मला परवा एक जण भेटला चौकात. म्हणला जय हरी. मी मला रामकृष्ण हरी. ते मला माऊली कुठे आहे आज खेळ? अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय? सहजच बोलतात खेळ. अरे मी मला खेळच आहे. खेळ मांडीला वाळवंटी बाई किंवा खेळया माझी हनम्याशाना. डायरेक्ट प्रकरण आहे वारं करायचं खेळया. पण ते वेगळ्या अँगलने बघत असतात. लय नमुने विचित्र असतात. 2-4 पुस्तकं वाचितात आणि आमच्यापाशी टुरटुर करतात. असंच का तसंच का? तू काय आमचा बॉस झाला का ना? आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझे काय विद्यार्थीत का आम्ही? एक मला कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरमड्या करू का? तू तर झालाय उघडा. आम्ही थोडाफार धर्म जपू दे ना. एक मला जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवत असता. म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. आता काय सांगता?
एकदा कीर्तना विषय झाला, शुद्ध बीजा पोटेन फळे रसाळ गोमटे, जसं पेराल तसं जोगवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपलं, मला भेटलं, मला महाराज तुमचं चुकलं. म्हणलं काय? पेराल तसं उगवत नाही. अरे म्हणलं ओवी माऊलीची, जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद उपजे, पाहिजे त्याची देगजे दर्पण आधारे, आरशात बघाल तीच दिसतं, जमिनीत पेरल ते चुकवतं. काय चुकलं माझं? ते मला पेरल तसं उगवत नाही. कसं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतं. भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणाला ना वर त्याला फोलकट आहे. मी मला शेंगदाणा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून द्या ना, उत्तर द्या. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो, त्यानं असा कप्पा चहा ना मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाचा बिस्किट आहे, मला बिस्किटाचं जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? म्हणलं तुमच्या कुठं नादी लागा, मग तुला आधी कळत नव्हतं का? ते अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे अरे, असा समाज आहे. निंदा सुद्धा झालीच पाहिजे. किती तुम्ही समाजासाठी करा, लोक कधीच चांगलं म्हणत नाही. हा, निंदा उशिगी होते जो जिंदा होते. आणि लोक जळालीच पाहिजे व कमीत कमी 2-4 माणसं तरी आपल्या. मी तर तुम्हाला खरं सांगतो, आयुष्यात कमीत कमी एवढी तरी प्रगती करा की 2 तरी माणसं आपल्यावर जाळावेत. एवढं तरी विश्व आपलं निर्माण करा स्वतःच. हा, आणि टीका करणाऱ्यांचा, नावं ठेवणाऱ्यांचा मी तर म्हणतो सरकारने त्यांना पुरस्कार दिले पाहिजेत. त्याचं कारण सांगतो, आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जयकार करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही. काय सोपी सेवा आहे का त्यांची? करती पातकाची धुनी आपलं पाप कमी करत असतात आणि त्यांचं पाप वाढत असतात. त्याच्यामुळे त्यांचं लय मनात घ्यायचं नसतं. जनाबाईच्या बाबतीत अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली, चोरी केली. जनाबाईला बी एका टोकावर जाऊन वाईट वाटलं, एवढी सेवा करून एवढा त्रास. आणि खऱ्याला त्रासच आहे ना. खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसाला टुळी, गरीबाला मिळाना भाकर, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, आणि शेतकरी राजा असून बी झालाय नौकर विठ्ठल. काय जगात राहिले सांगा मला? 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय? दरादरी वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, भुकाभुकी, ह्याची आली त्याची गेली, हेव राहिला, हे उठला, कणला, वाकला, भोकला, थुकला, वरच्याने विकटकन विस्फोटक बोलायचं आणि खालच्या अर्धवट डोक्याने पिटून मरू नका. ही पोर सोर जरा नीट राहा, आचार विचार वरच्याने सांगायचं ना, आपण त्यांच्या शब्दाने पिटी नोटच. इतके बुद्धू नाही तर आपली बुद्धी कुणाच्या दावणीला बांधू नका. जरा स्वयंभू विचार करा. विडवलं हो, सगळे अस्ताव्यस्त आहे. अहो, त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं.